वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपला 15 चॅप्टर आहे एरिया. तर या एरिया चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 15.4 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 15.4 मध्ये जो आपण फॉर्म्युला यूज करणार आहे तो फॉर्म्युला यूज करणार आहे हेरॉन्स फॉर्म्युला. म्हणजे ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी हेरॉन्स फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. तर प्रॅक्टिस सेट 15.4 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. Sides of triangle are 45 centimeter, 39 centimeter and 42 centimeter. Find its area. तर डायग्राम तुम्ही काढायची काही गरज नाही. एक ट्रायंगल आहे, त्याच्या एकूण 3 साइड्स असतात, ए, बी आणि सी. तर त्याच्यावरून आपल्याला हेरॉन्स फॉर्म्युलामध्ये पहिल्यांदा यस फाइंड आउट करावा लागतो. ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 आणि याच्यात व्हॅल्यू टाकून ह्या दिलेल्या तुम्ही पहिल्यांदा यस आणि मग फॉर्म्युला यूज करायचा. तर स्टेप बाय स्टेप आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा दिलेल्या ज्या साईड आहेत त्याला ए, बी आणि सी कन्सिडर करा. ओके, सो पहिली साईड ए, दुसरी बी आणि तिसरी सी असे कन्सिडर करूया आपण. सो ए इज इक्वल टू किती घेणार 45 सेंटीमीटर, बी इज इक्वल टू 39 सेंटीमीटर अँड सी इज इक्वल टू 42 सेंटीमीटर. तर हे ए बी सी फाइंड आउट करायचे. आता हे फाइंड आउट केल्यानंतर आपण काय करणार, याच्यामध्ये हाफ पेरीमीटर, डायरेक्ट यस लिहिलं तरी चालेल, पण यसचं मिनिंग मी सांगतो. सॉरी, हाफ पेरीमीटर. तर हाफ पेरीमीटर म्हणजे त्याला आपण यस म्हणतो. तर यस आधी काढून घ्यायचं. यसचा फॉर्म्युला काय, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. तर ए 45 आहे, ओके, प्लस बी जो आहे तो आहे 39 आणि सी जो आहे सी ची व्हॅल्यू आहे 42 डिवायडेड बाय 2. ओके, आता काय करणार आपण, हे जे तिन्ही दिलेले आहेत आपल्याला, तर ह्या तिन्हीचे ऍडिशन करणार. कुठल्या कुठल्या ऍडिशन करणार, 45 प्लस 39 प्लस 42. तर ह्या तिन्हींची जर आपण ऍडिशन केली तर ती ऍडिशन किती येणार आहे, तिन्हींची ऍडिशन केल्यानंतर 126 डिवायडेड बाय 2. तर 126 ला जर 2 ने डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 6 जा 12 आणि परत 2 3 जा 6 म्हणजे 63. सो थोडक्यात यस ची व्हॅल्यू किती आली, यस इज इक्वल टू 63 सेंटीमीटर. तर हा आपल्याला यस मिळाला. आता हा यस मिळाल्यानंतर पुढे आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करायचा. वरती हवं तरी दिल्या बाय हेरॉन्स फॉर्म्युला. तो फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल कसा आहे तो फॉर्म्युला, यस यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी. तर तो फॉर्म्युला आहे. आता इथे दिलेल्या व्हॅल्यू पुट करूया. काय काय आहे ते, यस किती फाइंड आउट केला आपण, यस ची व्हॅल्यू आहे 63. त्यामुळे इथल्या यस साठी किती ठेवणार 63. दोन ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय असणार आहे. सो यस मायनस ए म्हणजे 63 मायनस ए ची व्हॅल्यू किती होती, ओके, 45 मायनस 45. देन यस मायनस बी म्हणजे 63 मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे 39. ओके, सो इथे लिहूया 39. आणि लास्ट वन यस मायनस सी, यस किती आहे 63, ओके, यस ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू किती आहे, सी ची व्हॅल्यू आहे 42 मायनस 42. आता हे 1 बाय 1 मायनस करूया. पहिलं हे आपण करताना 63 ऍज इट इज ठेवा, 63 मल्टिप्लाय इथे पहिलं जर बघितलं आपण 63 मायनस 45, याचा आन्सर किती येणार, हे केलेलं 18. परत दोन ब्रॅकेटच्या मध्ये काय मल्टिप्लाय असणार आहे. सो 63 मायनस 39, ओके, याचा आन्सर किती येणार 24. अगेन लास्ट वन 63 मायनस 42 दॅट इज 21. तर आता इथे मात्र जर समजा तुम्ही सगळे मल्टिप्लाय केलेत आणि त्याचा जर स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं गेला तर मोठा नंबर येणार. त्यासाठी काय करणार आपण, एरिया फाइंड आउट करताना इथे आपण याचं स्प्लिटिंग करूया. स्प्लिटिंग कसं करणार बघा, पहिला नंबर आहे 63. 63चं स्प्लिटिंग मी कसं करू शकतो, 9 7 जा 63. तसं 18चं 9 2 जा 18, ओके. परत 24चं जर स्प्लिटिंग करायचं झालं तर किती करणार आहे, 8 3 जा 24 आणि परत लास्ट वन 21चं स्प्लिटिंग करताना किती करणार आहे, 3 7 जा 21. आता जे नंबर डबल आलेत ते काय करा, कलेक्ट करा. म्हणजे कुठले कुठले नंबर डबल आलेत, 3 आणि 3. सो 3 मल्टिप्लाय 3 यांची एक पेअर होऊ शकते. त्यानंतर दुसरं आहे 9 अँड 9, ओके, 9 मल्टिप्लाय 9 हे झाले. 7 चे पण दोन पेअर आहेत, 7 मल्टिप्लाय 7, ओके, 7 मल्टिप्लाय 7 अँड लास्ट वन आता कुठला राहिला 2 8 जा. इथे बघा, इथे लक्ष द्या, 2 8 जा किती येणार आहे 16 येणार.
ओके. आणि मग 16ला कसं लिहू शकतो? 4 मल्टिप्लाय 4 हे लक्षात ठेवायचे. कारण रिपीट होणारे नंबर घ्यायचे. 2 8 जा 16 2 आणि 8च राहतात. तर 16 आले. 16ला मी कसं लिहू शकतो? 4 मल्टिप्लाय 4. आता काय करायचं? प्रत्येकामधून एक नंबर घ्यायचा. म्हणजे आता इथे सॉरी त्याचा स्क्वेअर रूट काढून टाकायचं. कारण स्क्वेअर रूट म्हणजे काय? तर 2 नंबर्स मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर त्यातला एक घ्यायचा. ओके. मग आता इथे काय करणार आहे मी? 3 मल्टिप्लाय 3 त्यातला स्क्वेअर रूट काढून टाकायचं, एकच घ्यायचं 3. हे 9 मल्टिप्लाय 9 त्यातला एकच घेतलं. परत 7 मल्टिप्लाय 7 मधला एकच घेतला 7. ओके. आणि लास्ट ह्या 2 4 4 मधला एकच घेतला. तर आता इथे 3 मल्टिप्लाय तर आपण केलं 9 27 आहे ना. आणि 7 मल्टिप्लाय 4 दॅट इज 28 हे दोन आन्सर फाइंड आउट केले. आणि मग लास्ट आपण काय करूया आता 27 मल्टिप्लाय 28 तर त्याचा आन्सर किती येणार आहे? 756. ओके. स्क्वेअर सेंटीमीटर. सो एरिया ऑफ गिवन ट्रायंगल इज इक्वल टू 756 स्क्वेअर सेंटीमीटरला युनिट किंवा असं लिहू शकता तुम्ही ऑर सेंटीमीटर स्क्वेअर दोन्हीपैकी कुठलंही म्हणजे एकतर अशा पद्धतीने लिहू शकता किंवा हे सेंटीमीटर स्क्वेअर असं दोन्हीपैकी कुठल्याही मेथडने चालेल. तर हे झालं आपलं पहिल्या याचं सोल्युशन स्प्लिटिंग आणि त्यातले नंबर कलेक्ट करणं. हे मात्र व्यवस्थित बघा. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. लुक ॲट द मेजर्स shown in adjacent figure. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. तो हा जो PQRS आहे तर याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. तर याच्यामध्ये एकूण 2 ट्रायंगल आहेत. तर समजा मी पहिल्यांदा ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केला आणि नंतर ह्या दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केला आणि दोघांची ऍडिशन केली. तर पूर्ण PQRS चा मला काय होणार आहे? एरिया मिळणार. आता हे करत असताना पहिल्या ट्रायंगलचा आपल्याला राईट अँगल आहे 1/2 बेस इंटू हाईट होऊन जाईल. दुसरा ट्रायंगल मात्र आपल्याला हेरॉन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यामुळे ही जी साईड आहे PR ती किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. तर ती आधी फाइंड आउट करूया आणि मग दोन्ही ट्रायंगलचे एरिया ऍड करून दोन्हीचे ऍडिशन एरिया फाइंड आउट करून दोन्हीचे ऍडिशन करूया. ओके. आता इथे बघा इन ट्रायंगल सोल्युशन मध्ये इन ट्रायंगल PSR angle S is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, तर पायथागोरस थेरम इथे यूज करायचा. तो थेरम काय सांगतो आपल्याला? 90 डिग्रीच्या समोर असते ती काय असते? हायपोटेनियस. म्हणजे हायपोटेनियस कोण होणार? PR स्क्वेअर इज इक्वल टू इथे बघा PR स्क्वेअर इज इक्वल टू बेस घ्या. बेस कोण येणार? SR स्क्वेअर प्लस हाईट कोण येणार? PS. ओके. किंवा असं हवं तर पहिल्यांदा लिहू शकता हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू पायथागोरस थेरम किंवा डायरेक्ट यूज केला तरी चालेल बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ओके. आणि मग हायपोटेनियस PR बेस SR आणि हाईट PS. आता याच्यात व्हॅल्यू टाकूया. SR ची व्हॅल्यू किती आहे? SR इज इक्वल टू 15 आहे. तर ही व्हॅल्यू ठेवूया 15चा स्क्वेअर प्लस PS जो आहे तो किती आहे? 36. 36चा काय करायचं? स्क्वेअर. Therefore PR स्क्वेअर इज इक्वल टू 15चा स्क्वेअर. कसा फाइंड आउट करणार? 15 मल्टिप्लाय 15. त्याचा स्क्वेअर किती येणार? 15 मल्टिप्लाय 15 225 आणि दुसरा आहे 36 मल्टिप्लाय 36. ओके. 36 मल्टिप्लाय 36 जर आपण केलं तर याच्यामध्ये त्याचा आन्सर किती येणार आहे? 1296. ओके. तर आता ह्या दोन्हींची ऍडिशन करूया आपण. म्हणजे दोन्हीची ऍडिशन कशी करणार? 225 प्लस 1296. ओके. या दोन्हींची काय करायची? ऍडिशन. तर ती किती येणार आहे? 1000 PR स्क्वेअर इज इक्वल टू 1521. तर ही येणार आहे. ही त्याची व्हॅल्यू येणार. मग तुम्ही जर हे करून बघितलं तर PR स्क्वेअर आला. स्क्वेअर जाण्यासाठी काय करायचं? टेकिंग स्क्वेअर रूट. तर दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्या. म्हणजे PRचा पण स्क्वेअर रूट घ्या आणि याचाही स्क्वेअर रूट घ्या. इथे काय होईल? स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि फक्त कोण राहील आतमध्ये? PR. PR इज इक्वल टू आता कुणाचा स्क्वेअर आहे हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही काय चेक करा? 39 मल्टिप्लाय 39 1521 येते का चेक करा. तर ते येतं. ओके. मग 1521 चा स्क्वेअर रूट किती येणार? 39. ओके. तर PR इज इक्वल टू किती येणार? 39 सेंटीमीटर. ओके. आता जसं मी सांगितलं 2 ट्रायंगल आहेत त्याचे आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. तर पहिल्यांदा आपण या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करूया. PSR. ओके.
ते समजण्यासाठी मी परत डायग्राम काढतो. तुम्हाला डायग्राम काढायची गरज नाही एरिया फाइंड आउट करताना. ओके, PSR या ट्रायंगल मध्ये त्यासाठी फॉर्म्युला लिहूया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल जरी इथं राईट अँगल ट्रायंगल असला तरी त्याचा एक बेस आणि हाईट आहे. त्यामुळे काय लिहायचं, 1/2 बेस इंटू हाईट किंवा फुल फॉर्म लिहा बेस आणि हाईट. त्याचा बेस किती दिलेला आहे बघा त्याच्यात. तर बेस आहे 15. ते बघा हा SR आहे बेस. पहिल्यांदा लिहा SR. बेस कोण आहे, हा SR इथला SR आणि हाईट कोण आहे त्याची PS मल्टिप्लाय PS. सो 1/2 SR किती आहे 50 इथे आणि PS आहे 36. 1/2 SR ची व्हॅल्यू ठेवूया. SR इज इक्वल टू 36 आणि PS ची व्हॅल्यू किती आहे, सॉरी SR 15 आहे. जस्ट अ मिनिट. SR इज इक्वल टू 15 आहे आणि PS किती आहे 36. ते व्हॅल्यू पुट करायच्या तर कॅन्सलेशन करूया. 2 1 जा 2 आणि 36 ला जर 2 ने डिवाइड केलं किती येणार 18. तर 15 1 जा 15 असेल. 15 मल्टिप्लाय 18. हा हे आन्सर आपल्याला फाइंड करायचं आहे. 15 मल्टिप्लाय 18. त्याचा एरिया किती येणार आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल इथे लिहूया हवं तर हे एरिया ऑफ ट्रायंगल शॉर्ट फॉर्म मध्ये आपण असं लिहितो. एरिया ऑफ ट्रायंगल इथे पहिल्यांदा लिहा एरिया ऑफ ट्रायंगल PSR. त्या ट्रायंगलचं नाव काय PSR. तर PSR चा एरिया किती आलेला आहे. PSR इज इक्वल टू 270 स्क्वेअर सेंटीमीटर. हा त्याचा एरिया आला पहिल्या ट्रायंगलचा. तर दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा. दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करताना कुठला डायग्राम मध्ये बघा PQR या दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आणि दोन्हींची ऍडिशन करायची पहिल्या आणि दुसऱ्याची. सो PQR हा ट्रायंगल बघूया. तर इथे पण काढतो मी परत एकदा. सो PQ सॉरी इथे नाही इकडे जस्ट मिनिट. PQR असा एक त्याचा शेप आहे. त्याच्यामध्ये PR किती काढला आता आपण 39. सो हे किती असणार आहे तर 39. त्याच्यानंतर PQ आहे 56. ओके 56 झाला आणि QR आहे जस्ट मिनिट 25. ओके इथे लिहिले 25. तर ह्या तिन्ही साईड आहेत. ह्याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. तर याचा एरिया फाइंड आउट करताना आपण इथं कुठला फॉर्म्युला वापरणार, आपण बेस इंटू हाईट इथे यूज करू शकत नाही. आपण काय करणार इथे चा हेरॉन्स फॉर्म्युला यूज करणार. ओके तो सेकंड एरिया फाइंड आउट करताना इथे ज्या साईड दिलेत त्याला आपण ABC सपोज करूया. सपोज ए दिलेला आहे 39 पहिली साईड, दुसरं B आहे 25 आणि C आहे 56. ओके यस फाइंड आउट करायचं. यस कसं येणार A प्लस B प्लस C डिवायडेड बाय 2. आता A प्लस B प्लस C ची व्हॅल्यू ठेवूया. A किती आहे यस इज इक्वल टू 39 इथे. A ची व्हॅल्यू 39, B ची व्हॅल्यू आहे 25 आणि C ची व्हॅल्यू आहे 56 डिवायडेड बाय 2. सो यस इज इक्वल टू इथे बघा 39 प्लस 25 प्लस 56 म्हणजे या तिन्हींचे ऍडिशन केल्यावर किती येणार आहे 120. 39 प्लस 25 प्लस 56 जर त्याला 2 ने डिवाइड केलं यस ची व्हॅल्यू किती येणार यस इज इक्वल टू 60. आता हेरॉन्स फॉर्म्युला यूज करा. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू तो फॉर्म्युला लिहायचा एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू तो कसा आहे फॉर्म्युला स्क्वेअर रूट मध्ये यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी. ओके आता त्याच्यात यस ची जी व्हॅल्यू आहे यस इज इक्वल टू यस ची व्हॅल्यू ठेवूया 60. यस ची परत यस आहे इथे तर 60 मायनस ए किती ठेवला होता आपण ए ची व्हॅल्यू 39. ओके ए ची व्हॅल्यू 39 परत यस मायनस बी 60 मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे 25 आणि परत सी ची व्हॅल्यू यस मायनस 6 म्हणजे 60 मायनस हा किती आहे 56. ओके त्या तिन्हीच्या व्हॅल्यू आपण इथे ठेवल्या. आता ह्या ठेवल्यानंतर स्क्वेअर रूट मध्ये 60 मध्ये काही नाही म्हणजे मल्टिप्लाय घ्यायचं. आता बघा 60 मायनस जर आपण किती केले 39 तर याचा आन्सर किती येणार आहे 60 मायनस 39 म्हणजे 21.
ओके. परत मल्टिप्लाय येणार 60 मायनस 25 केलं तर किती येणार याचा आन्सर 35. ओके. आणि 60 मायनस 56 किती येणार 60 मायनस 56 4. या तिन्हीचे आन्सर काढले आपण. तर तिन्हीचे आन्सर काढल्यानंतर स्प्लिटिंग करूया आपण. 60चं स्प्लिटिंग मी कसं करणार आहे बघा 15 मल्टिप्लाय 4 15 4 जा किती येणार आहे ते 60 येणार. 21चं स्प्लिटिंग कसं करणार आहे 21च्या मध्ये 7 मल्टिप्लाय 3 हा येणार 21. परत 35चं करताना 7 मल्टिप्लाय किती येणार 5 आणि 4 ॲज इट इज ठेवणार आहे कारण 4 ला इथे आहे पेअर आहे. आता ज्याला पेअर नाहीये कारण 7 ला आहे 3 ला पण नाहीये तर त्यांचं स्प्लिटिंग करूया. 15चं स्प्लिटिंग किती येणार बघा. परत 15चं जर स्प्लिटिंग केलं तर 3 5 जा 15. पुढचे आहेत असे म्हणजे मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 7 3 7 5 4 हे पुढचे सगळे आहेत असे नोट करा. मल्टिप्लाय 3 7 5 4. आता काय करूया जे पेअर मध्ये आहेत म्हणजे डबल डबल आहेत त्यांचा एक ग्रुप करूया. तर 3 किती वेळा बघा याच्यात 3 आहे इथे एक 3 आहे आणि हा एक 3. 3 मल्टिप्लाय 3. त्याच्यानंतर 4 4 मल्टिप्लाय 4 हा एक ग्रुप केला 4 मल्टिप्लाय 4. ओके. परत 5 मल्टिप्लाय 5 5 मल्टिप्लाय 5 आणि लास्ट राहिला 7 मल्टिप्लाय 7. ओके 7 मल्टिप्लाय 7. आता स्क्वेअर रूट घेताना काय करायचं दोघांमधून एकालाच चूज करायचं म्हणजे 3 स्क्वेअर रूट काढून टाकायचं आणि 3 साठी एकच घ्यायचा याच्यात. या 4 मधून एकच 4 घेणार या 2 5 मधून एकच 5 घेणार या 2 7 मधून एकच 7 घेणार. ओके. आता हे घेतल्यानंतर इथे 3 4 चा किती येणार 12 येणार मल्टिप्लाय 5 7 चा किती येणार 35. तर 12 मल्टिप्लाय 35 केला त्याचा एरिया किती येणार आहे 420 स्क्वेअर सेंटीमीटर. कुठल्या ट्रायंगलचा एरिया आपण फाइंड आउट करत होतो हे सगळं कुणासाठी PQR. सो इथे लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल PQR साठी आपण हे फाइंड आउट करत होतो त्याचा एरिया किती आलाय शेवटी. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 420 स्क्वेअर सेंटीमीटर. याच्यावरून आपण फायनली काय करणार तर दोन्ही ट्रायंगलचे आपल्याला एरिया मिळाले म्हणून क्वाड्रिलॅटरल PQRS हा जो आहे आपला क्वाड्रिलॅटरल PQRS त्याचा एरिया लिहू. ओके. सो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS इज इक्वल टू दोन ट्रायंगलच्या एरियाची पहिला ट्रायंगलचा एरिया कुठला काढला आपण याच्या आधी सुरुवातीला हा PSR एरिया ऑफ ट्रायंगल PSR प्लस दुसरा ट्रायंगल कुठला फाइंड आउट केला एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ह्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचे ऍडिशन येणार. पहिला किती आला होता आपला इथे बघा पहिला आला होता आपला 270. ओके 270 प्लस दुसरा किती आला होता आपला 420. मग किती करणार दोन्हीचे ऍडिशन 270 प्लस 420. ओके दोन्हीचे ऍडिशन केल्यावर किती येणार 690 स्क्वेअर सेंटीमीटर हा एरिया आहे सॉरी स्क्वेअर सेंटीमीटर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS अँड दॅट इज रिक्वायर्ड. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आणि मग त्यांचे ऍडिशन करायचे. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे थर्ड वन सम मेजर्स आर गिवन इन द ऍडजस्टंट फिगर फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. हा जो क्वाड्रिलॅटरल ABCD आहे त्याचा एरिया फाइंड आउट करायचा. त्याच्यामध्ये एकूण दोन ट्रायंगल आहेत फर्स्ट अँड सेकंड. ह्या दोन्हींची जर ऍडिशन केली आपण एरियाची तर आपल्याला टोटल जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा एरिया मिळतो. सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण हा जो ABD आहे म्हणजे हा फर्स्ट ट्रायंगल याचा एरिया फाइंड आउट करूया. हा राईट अँगल ट्रायंगल आहे तर त्याच्यात बेस इंटू हाईटचा आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. ओके सो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. तर कुठल्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करतो एरिया ऑफ ट्रायंगल दिस ABD एरिया ऑफ ट्रायंगल ABD. याच्यामध्ये 1/2 बेस कुठला कन्सिडर करूया आपण AD ॲज अ बेस मल्टिप्लाय हाईट कोण कन्सिडर करणार आपण AB मल्टिप्लाय AB. ओके 1/2 बेस किती दिलेला आहे बेस आहे आपला इथं 9 याची व्हॅल्यू ठेवूया AD इज इक्वल टू 9 मल्टिप्लाय AB 40. AB ची व्हॅल्यू किती पुट करूया 40. ओके तर AD ची व्हॅल्यू 9 आणि AB ची व्हॅल्यू 40 या दोन व्हॅल्यू पुट करायच्या इथे. आता या पुट केल्यानंतर इथे
2 1 जा 2 आणि 40 ला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार 20. सो 9 मल्टिप्लाय जर आपण किती केलं 20 केला तर 9 2 जा किती येणार सॉरी 9 2 जा 18 आणि वरची 0 20 ची 0 म्हणजे 180 स्क्वेअर मीटर. आता इथं एरिया कशामध्ये दिलाय मीटर मध्ये दिला. ओके सो एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज इक्वल टू 180 स्क्वेअर मीटर. हा पहिल्या ट्रायंगलचा एरिया झाला. तर दुसरा ट्रायंगल याच्यात दुसरा ट्रायंगल कुठला घेणार कन्सिडर करणार आपण याच्यात तर हा ट्रायंगल BDC. ओके हा कन्सिडर करूया. परत फॉर्म्युला यूज करूया 1/2 सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू area of triangle is equal to 1/2 base into height. So 1/2 बेस किती आहे आपला इथलं तर बेस आहे हा DC. ओके बेस कुठला येणार तर हा DC येणार. इथे ट्रायंगलचं पण नाव लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल BDC. ओके BDC त्यातला बेस DC 1/2 बेस कुठला DC मल्टिप्लाय हाईट कोण येणार आता इथे परपेंडिक्युलर हाईट आहे मध्ये अशी म्हणजे ती येणार BT इंटू BT सॉरी BT. आता व्हॅल्यू पुट करूया 1/2 तर DC ची व्हॅल्यू किती आहे DC किती दिलाय क्वेश्चन मध्ये आपल्याला 60. ओके सो पुट व्हॅल्यू ऑफ DC इज 60 आणि BT किती आहे डायग्राम मध्ये 30. तर 2 ने कशाला डिवाइड होईल तर 60 ला डिवाइड होईल. त्यामुळे 2 1 जा 2 आणि याला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार 30. ओके सो DC 60 चे हाफ केलं 30 आला तर 30 मल्टिप्लाय 13 13 3 जा 39 आणि वरची 0 390 स्क्वेअर मीटर. मी आताच सांगितलेलं जर क्वाड्रिलॅटरल आपल्याला एरिया पाहिजे असेल पूर्ण एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए इज फॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिताना आपण ए असं लिहितो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD हा दोन ट्रायंगलचे ऍडिशन असणार एरियाचे ABD प्लस दुसरा कोण आहे दुसरा ट्रायंगल आपला BDC एरिया ऑफ ट्रायंगल BDC. ओके तर या दोन्हींची ऍडिशन केली की आपल्याला मेन क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळतो. तर ABD चा एरिया कुठला आहे ABD चा एरिया आपला मगाशी आला होता 180 आधीचा इथे बघू शकता तुम्ही हा 180 आला आणि दुसरा आहे 390. ओके आता फायनल एरिया जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल दोन्हींची ऍडिशन करावी लागेल. सो 180 प्लस 390. ओके सो इट इज 570 स्क्वेअर मीटर. तर हा क्वाड्रिलॅटरल ABCD चा एरिया येणार. तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं किती एरिया आहे तो क्वाड्रिलॅटरल दोन ट्रायंगलच्या एरियाची ऍडिशन ही कन्सेप्ट लक्षात ठेवा.